विठ्ठल 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 सगळे वाजवा हो विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 त्रोटकाच्या मस्तकावर आपला हात ठेवला आणि त्या त्रोटकाकडे कृपा दृष्टीने पाहिले. त्रोटक ज्याला फक्त झाडणी करण्याच्या लायकीचा आणि गुरुची सेवा करण्याच्या लायकीचा ठरवलेला होता, तो त्रोटक शंकराचार्यांपेक्षाही उत्तम प्रवचन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊ लागला. म्हणून संतांची जर आपल्यावर कृपा झाली तर या जीवनात काहीही अशक्य नाही असं सांगितलं आहे. चंदनाच्या सानिध्यातील बोरी बाबळींची झाडे सुद्धा चंदनासारखी होतात. बोरी बाबळींची झाडे, चंदनासारखी बोरी बाबळींची झाडे सुद्धा चंदनासारखी होतात. तसेच संतांच्या सानिध्यात ते राहतात. पापी दुर्लभ असे नाशवंत जे नाश झालेले व्यक्ती ते सुद्धा संत म्हणतात व संत गतीला प्राप्त होतात. जेव्हा ज्ञान हे देव हा ग्रंथ वाचताना मी हा प्रसंग वाचला की जेव्हा निवृत्ती दादाला मांडे खायची तीव्र इच्छा झाली होती. निवृत्ती दादाला मांडे खायची इच्छा झाली होती. आळंदीतील कर्मठ ब्राह्मणांमुळे ह्या ज्ञानेश्वर तथा भावंडांच्या आई वडिलांना, रुक्मिणी मातेला आणि विठ्ठल पंतांना देहांत प्रायचित्त करण्याची वेळ आली होती आणि त्यांनी देहांत प्रायचित्त केलं होतं. ही चारही भावंडे एकटी राहायची. तर निवृत्ती दादांना मांडे खायची अतिशय तीव्र इच्छा झाली. तर निवृत्ती दादा मुक्ताईला म्हणू लागला, मुक्ता अगं मला मांडे खायची खूप इच्छा झाली. ज्ञानदारांनी मुक्ताबाईला सांगितलं, अगं आपल्या निवृत्ती दादाला त्यांनी कधी काही मागितलं नाही, त्याला आज मांडे खायची इच्छा झाली. तर मुक्ताबाई म्हणते, एवढंच ना दादा, ठीक आहे करते मी मांडे. तर एवढीशी मुक्ताबाई काय करते, ते जे मांडे करण्यासाठी जे पीठ असतं ते करून ठेवते आणि मग ते आता मी कुंभारवाड्यातून ते मांडे करण्यासाठी खापर लागतं, ते खापर घेऊन येते. तर ते खापर आणण्याकरता मुक्ताबाई कुंभारवाड्याकडे जाते. लहानपणापासून त्याची मुकल्याच्या सानिध्यात राहणारी गौरीताई ही कुंभारी नसते, तर तिच्याकडे जाऊन लहानशी मुक्ताबाई गौरीताईला म्हणते, गौरीताई अगं निवृत्ती दादाला मांडे खायची इच्छा झाली, तर खापर देतीस का? तर खापर देतेस का म्हटल्यावर गौरीताई म्हणली, थांब देते. गौरीताईने मुक्ताईला खापर देण्यास तेवढ्याच तिकडून आळंदीचा कर्मठ ब्राह्मण विसोबा खेचून आला आणि म्हटला, त्या संन्यासाच्या मुलाला इथे खापर काय मडकं काय काहीच द्यायची या ठिकाणी कोणालाच परवानगी नाहीये. तू कसं काय हिला खापर देतेस? विसोबा खेचराने काय केलं, शेजारी पडलेल्या लाकडाने ते खापर फोडून टाकलं. तेवढा अत्याचार त्या संतांवरती, ते खापर फोडून टाकलं. गौरीताई म्हणाली, एकच खापर फोडलं ना, माझ्या घरात माझं घरच सगळं खापडांनी भरलेलं. जशी ती गौरीताई मुक्ताईला खापर द्यायची, इकडून विसोबा खेचर खापर फोडायचा. शेवटी गौरीताई म्हणली, तू घरातली खापरं फोडली ना, आता कुंभारवाडा खापरांनी भरलेला आहे. गौरीताई निघाली, तिच्या मागे मुक्ता निघाली, तिच्या मागे विसोबा खेचर निघाला. विसोबा खेचराने हातात लाकूड घेतलं आणि गौरीताई खापर द्यायला, विसोबा फोडायला, अशी संपूर्ण खापर विसोबा खेचराने फोडून टाकली. गौरीताई नाराज झाली, म्हणली, अगं मुक्ता, या खेचराने सगळी
खापरं फोडून टाकली ग. आता काय करू? लहानगी मुक्ताबाई म्हणाली, जाऊ दे ग गौरीताई. आणि निराशलेल्या अवस्थेत ती लहानगी चिमुकली मुक्ताबाई आपल्या घरी गेली, झोपडीत गेली आणि तेथे जाऊन ज्ञानदातीला विचारू लागला, काय ग मुक्ता, एवढी नाराज का झाली? खापर आणायला गेली होती, खापर का नाही आणलं? मुक्ताबाई म्हणू लागली, अरे ज्ञानदा, त्या कर्मठ विश्वाने अख्ख्या कुंभारवाड्यातली त्या ठिकाणी खापरं फोडून टाकली रे. का तर आपण संन्यासाची मुले आहोत आणि आपण या खापरामधून मांडे बनवणार आहोत, म्हणून या विश्वाने सगळी खापरं फोडून टाकली. माऊलींनी स्मित हास्य दिलं आणि म्हणू लागले, अगे एवढंच ना मुक्ता? घोडा बनले ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी. 2 हात जमिनीला टेकवले आणि पाठ वर केली. योगाग्नीने त्या ज्ञानेश्वर परमात्माने योगाग्नीने त्या ठिकाणी अग्नी पेटवली आणि लहानगी मुक्ताबाई त्यांच्या पाठीवर मांडे करू लागली. पाठीवरी मांडे त्यांनी भाजून यात आवली. विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली. पाठीवर त्यांनी मांडे, मुक्ताबाई पाठीवर मांडे भाजू लागली. हे भक्त क्षणी तिकडून विसोबा खेचर आला आणि झोपडीच्या बाहेरून डोकून बघत होता आतमधील दृश्य. काय चाललंय, काय चाललंय? बघतो तर काय, माऊलींच्या पाठीवर या ठिकाणी ती लहानगी मुक्ताबाई मांडे भाजते. हा चमत्कार त्या विसोबा खेचराला बघवला नाही. तो पटकन झोपडीच्या आत गेला. झोपडीच्या आत जातात ज्ञानेश्वर महाराजांनी बघितलं ते हा खेचर आपल्या झोपडीच्या आत आलेला आहे आणि आता हात केला, म्हणले, परता होय खेचरा. महाराज म्हणाले, परता होय खेचरा. आणि असं म्हणता म्हणता त्या विसोबा खेचरांना त्यांच्या हाताचा थोडक्यात स्पर्श झाला आणि विसोबा खेचर तो कर्मठ ब्राह्मण म्हणून ओळखला जात होता. तो विसोबा खेचरही त्या ठिकाणी त्या माऊलींच्या स्पर्शाने संत स्वरूप झाला, संत रूप झाला. तुकाराम महाराजांचा गुरु म्हणून या ठिकाणी नामदेव महाराजांचा गुरु या ठिकाणी त्या विसोबा खेचरांना ओळखलं जातं. विसोबा खेचर हे नामदेव महाराजांचे गुरु आहेत. जेव्हा नामदेव महाराज आणि सर्व मंडळी हे संत मंडळी जमले होते तेव्हा मुक्ताईने नामदेव महाराजांची खोड केली आणि म्हणले, तुम्हाला तर गुरु नाही. मग नामदेव महाराज विठ्ठलाच्या पायापाशी गेले. विठ्ठलाने सांगितलं, तुझा गुरु तिकडे औडा नागनाथला आहे आणि त्या भागाकडे जायचं नाही आपल्याला. तर त्यांचा गुरु विसोबा खेचर झाला. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. तसंच चंदनाच्या सानिध्यात असलेली बोरी बाबरींची झाडं सुद्धा या ठिकाणी चंदनासारखी होतात. वाल्मिकाला वाल्ह्या कोळ्याला जेव्हा नारद मुनींच्या सानिध्यात जेव्हा वाल्ह्या कोळी आला तेव्हा तो वाल्ह्या कोळ्याचा सुद्धा वाल्मिकी ऋषी झाला. जेव्हा सीतेच्या सानिध्यात राक्षसी नाही, जेव्हा सीतेचं हरण रावणाने केलं होतं तेव्हा तिला त्या झाडाखाली ठेवलं होतं. त्या ठिकाणी लंकेत तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी राक्षसी ठेवलेली होती. तर ती सीतेच्या सानिध्यात राहून ती राक्षसी सुद्धा निज कर्माची विसरली. जाता आमुची राक्षसी मनुष्य हा रामासी भेटी लागे जानकीसी निज कर्माची विसरून जाय. जेव्हा जानकीची भेट त्या राक्षसीने लागू होते तेव्हा ती राक्षसी सुद्धा त्या निज कर्माला पाप कर्माला विसरून जातीये. हे सानिध्य आपल्या संतांमध्ये आहे. चंदन हा ताप निवारक आहे.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला ताप येतो त्या ठिकाणी चंदनाचा लेप लावल्यावर तिचे आपल्याला शीतल वाटतं. शीतल आहे चंदन, ताप निवारक आहे. चंदन हा ताप निवारक आहे. चंदनाची शीतलता जाणून घ्यायची असेल तर आपल्याला दिसून येतं की चंदनाचं जे झाड असतं त्याला सापांचा सापांनी विळखा घातलेला असतो आणि साप थंडावा पाहत असतात आणि त्या थंडावाच्या ठिकाणी ते सानिध्य त्यांचं असतं. म्हणून चंदन हा ताप निवारक आहे. तसेच संतही जगातील असणाऱ्या तापाचं निवारण करतात. आपला राग द्वेष कमी करण्याचं काम हे संत करत असतात. चंदन दुर्लभ आहे. आजकाल चंदनाची झाडे जास्त करून दिसून नाहीत. दिसली तरी चोर काय ते ठेवत. चंदन हा दुर्लभ आहे. तसे संतही दुर्लभ आहेत. चंदन आपले गुण देतो पण दुसऱ्यांचे अवगुण घेत नाही. चंदन कडुलिंबाला आपला सुवास देतो पण कडुलिंबाचा कडूपणा चंदन घेत नाही. तसेच हे संत आहेत ते आपलं ज्ञान इतरांना देतात पण दुसऱ्यांचे दुर्गुण या ठिकाणी चंदन घेत नाही. एखादा नाचलेला माणूस आहे त्याचा नाचकेपणा संत घेत नाही. चंदन आणि संतांमध्ये हे सानिध्य आहे. चंदन हा निरपेक्ष मोठा आहे. नुसती देवाला अगरबत्ती लावायची झाली तरी त्या चंदनाचा त्या ठिकाणी मान असतो. तसंच संत सुद्धा निरपेक्ष मोठे आहेत. देवाच्या आधी ज्यांना भजलं जातं किंवा देवापेक्षाही त्यांचं स्थान महान आहे असे संत आहेत. असं संतांना मानलेलं गेलं आहे. चंदन झिजतो, चंदन स्वतः झिजतो. चंदनाची अगरबत्ती जरी बनवायची असेल तर त्याचा गाभा आपल्याला काढून घ्यावा लागतो. चंदन स्वतः झिजतो आणि दुसऱ्यांना सुगंधमय करतो. तसेच संत स्वतः झिजतात आणि दुसऱ्यांना संत स्वरूप या ठिकाणी ते संत बनवत असतात. असे हे संत थोर आहेत. संत प्रतिज्ञेमध्ये भीष्मापेक्षा या ठिकाणी महान सांगण्यात आले आहे. संत प्रतिज्ञेमध्ये रावणापेक्षाही महान सांगण्यात आले आहे. ते कसं? रावणाने 4 प्रतिज्ञा केल्या होत्या. लंका सोन्याची करणार, स्वर्गाला शिडी लावणार, समुद्राचे पाणी गोड करणार आणि देव बंदीखान्यात ठेवणार. रावणाने त्यापैकी 2 प्रतिज्ञा पूर्ण केल्या. देव बंदीखान्यात ठेवले आणि लंका सोन्याची केली. पण 2 प्रतिज्ञा त्या रावणाच्या सुद्धा अपूर्ण राहिल्या. पण आपल्या माऊलींनी केलेली जी प्रतिज्ञा आहे, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदी भरीन त्रिलोकी, आणि संसार सुफळ झाला देखिले पाय उठवाचे. आपल्या माऊलींनी ही प्रतिज्ञा घेतली, आपल्या संतांनी ही प्रतिज्ञा घेतली आणि ही प्रतिज्ञा पूर्ण सुद्धा केली. म्हणून संतांना भीष्मापेक्षा रावणापेक्षा ही प्रतिज्ञेमध्ये श्रेष्ठ सांगण्यात आलं आहे. संत कर्णापेक्षाही उदार आहे. जेव्हा संत कर्णापेक्षा उदार सांगण्यात आले आहे. कर्णाने आपला जो पलंग होता तो याचकांसाठी शेकोटीसाठी देऊन टाकला. नामदेवराय म्हणतात, कर्ण असा उदार झुंजार उदारा, कर्ण असा उदार झुंजार उदारा. कर्णाचे जे दान आहे ते नाशवंत आहे. पण आपली जी संत मंडळी आहेत ते आपल्याला अविनाशी दान देतात. संत हे ज्ञानाचे भंडार आहे आणि ते अविनाशी ज्ञान ज्याचा कधीही नाश होणार नाही असं ज्ञान संत आपल्याला देतात. संत कुबेरापेक्षाही धनवंत सांगितलेला आहे. तेव्हा धनवंत जो आहे त्याला कुबेरापेक्षाही धनवंत ज्ञानाने. कुबेर हा संपत्तीने धनवंत होता पण संत हे ज्ञानाने धनवंत आहे.
मानण्यात आलं आहे. संत हे भक्तीमध्ये हनुमंतापेक्षाही श्रेष्ठ वाटतात. हनुमंत ही नामदेवराय महाराजांच्या कीर्तनात झोपले आहे ठिकाणी. ते गावाचं नाव आठवत नाही. वारीला जाताना मी ते गावात गेलो होतो आम्ही. तिथं मुक्काम होता आमचा. तिथं ते हनुमंताचं अतिशय सुंदर असं मोठं मंदिर होतं. मला काय त्या मागचा इतिहास माहिती नव्हता. ठिकाणी आम्ही गेलो आणि आम्हाला सांग मी विचारलं मामांना, मामा हे हनुमंतरायांचं मंदिर इथे काय आहे याच्या मागचा. आणि मी विचारलं हा हनुमंत असा झोपलेला काय, तो असं झोपलेला अवस्थेत हा हनुमान आहे. ते गावाचं नाव आता आठवत नाही मला, तर असं झोपलेला आहे मारुती पूर्ण. माणूस कसा झोपतो तसा मारुती झोपलेला. म्हणलं मारुती असं झोपलेला काय असा आडवा. त्यांनी मला सांगितलं कीर्तनात तो मारुती झोपला आणि त्याला तसंच ठेवून हे वारकरी लोक पुढे गेले आणि अजूनही तो मारुती त्या ठिकाणी त्या झोपलेल्या अवस्थेत आहे असं मला सांगितलं. म्हणून हे संतांना हनुमंतापेक्षाही बाबतीत श्रेष्ठ मानण्यात आलं आहे. आता सांगायचं झालं तर आज संकष्टी चतुर्थी आहे. गणपती विषय आपल्याला बोलायलाच हवं. ओम नमोची आद्य वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाश मने निवृत्ती दास अवतारी जोगी. आपले धर्मग्रंथ जर आपले पाहिले तर त्या धर्मग्रंथांमध्ये सर्वप्रथम या गणेशाला वंदन केलं आहे. बुद्धीची देवता गणेशाला म्हटलं आहे. कोणताही आपण कर्म मान करत असो आपल्या धर्मात तर सर्वप्रथमता गणेशाचं वंदन करत आहे. कोणत्याही कार्याला सुरुवात करत असताना गणेश वंदना केली जाते. तर या गणेशाचं महत्त्व खूप आहे, मोठं आहे. सर्व गणांचा ईश ज्याला म्हटलेला आहे तो गणेश विघ्नाचा जो हर्ता आहे. भक्ताकडे आलेलं जे विघ्न आहे त्याचं हरण जो करतो त्याला विघ्नहर्ता म्हटलं आहे. लंबोदर ज्याचं पोट मोठं आहे असा लंबोदर असा तो गणेश आहे. आणि त्या गणेशाचं वर्णन या ठिकाणी ओवीत केलं आहे. स्वतःवैद्य आत्मरूपा अशा शब्दाने माऊलींनी या ठिकाणी त्या गणेशाचं वंदन ग्रंथराज ज्ञानेश्वरी सुरू करण्याच्या आधी केलेलं आहे. पहिली ओवी जी आहे ती आहे सर्वांना परिचित अशी ओम. सर्वप्रथम या ओवीत माऊलींनी ओम हा शब्द वापरलेला आहे. शब्द ब्रह्म आणि प्रणव यांनी एकवटलेलं जे रत्न आहे त्या रत्नाला ठिकाणी माऊलींनी या रत्नाला ओम म्हटलं आहे. ज्ञानेश्वरीच्या 19व्या अध्यायात याला आदिबीज म्हटलेलं आहे. सर्व बीजांच्या आधीचं बीज आदिबीज असा हा ओम. ओंकाराचं खूप महत्त्व मोठं आहे. कोणतीही कृती करताना ओंकाराची सुरुवात केली तर ती कृती ही सुफल होते असं त्या ओंकाराचं महत्त्व आहे. ओम नमो जी आद्या. नमो म्हणजे नमस्कार असो. जी आद्या जी म्हणजे आद्या. आद्या म्हणजे आद्य देवता. आणि आद्य देवतेचे सांगायचं झालं तर श्री गणेशाला आद्य देवता म्हणलं आहे. सर्व देवांच्या आधी ज्याचं पूजन होतं ती अशी आद्य देवता म्हणजे गणेशाला. वेद प्रतिपाद्य स्वतः वेदांनीही त्याचं प्रतिपादन केलं आहे. आता सांगायचं झालं तर आपल्या धर्मामध्ये सर्वात जे श्रेष्ठ ठरलेले जातात ते वेद आहेत. म्हणजे सर्वात जे हाय लेवल आहे ते वेद आहेत. तर वेदांनीही ज्याचं प्रतिपादन केलं आहे असं वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थ मती प्रकाशू. मती प्रकाश
आकाशाचं काम जे आहे ते गणपती करतोय, म्हणून त्याला बुद्धीची देवता या ठिकाणी म्हटलेला आहे. मया निवृत्ती दासो अवधारी जोगी. आता निवृत्ती दासो या ठिकाणी शब्द आला आहे. निवृत्तीनाथ महाराजांना दीक्षा प्राप्त झाली. तर ती कशी? विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता जी होती त्या सर्व भावंडांची, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपान काका, मुक्ताबाई या भावंडांचे आई वडील हे दोघे यांनी सर्व कुटुंबाने ब्रह्मागिरीची प्रदक्षिणा करायचं ठरवलं होतं. तर ती प्रदक्षिणा करत असताना सर्वांनी असं ठरवलं की आपण काही दिवसातच ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्यास निघायचं. सर्वजण निघाले, गेले ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करतात. सर्वांना हा भाग माहिती आहे, थोडक्यात सर्वांना माहिती आहे हा भाग. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना या कुटुंबियांना वाघाने दर्शन दिलं किंवा वाघ या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या जंगलात त्यांना भेटला आणि त्यांनी झोपाट मारण्यासारखं केलं. सर्वजण इकडचं तिकडं झाले, सर्वांची ताटातूट झाली आणि सर्व एका बाजूला. आणि निवृत्ती दादा कुठं दिसना, निवृत्ती दादा कुठं दिसना म्हणून सर्व बघतायत शोधतायत. त्यांना म्हणतो निवृत्ती दादा, मुक्ताई दादा म्हणते सर्वजण निवृत्ती दादाला शोधतायत, निवृत्ती दादा काय दिसना. पुढे वाघ, सर्वजण भयभीत झाले आणि निवृत्ती दादाला इकडे तिकडे शोधतायत पण निवृत्ती दादा काय दिसना. शेवटी एका जोडपाला निवृत्ती दादाचं जे उपरणं होतं ते उपरणं पडलेलं दिसलं त्या जोडपावर. ज्ञानदेवाने एकदमच कावं फोडला, बाबा आपल्या निवृत्ती दादाचं उपरणं या ठिकाणी आहे पण दादा काय दिसत नाही. सर्व जणांनी इकडच्या तिकडे शोध घेतला पण निवृत्ती दादा दिसला नाही. निवृत्ती दादा त्या वाघाच्या माग प्रत्यक्ष शिवाचाच अवतार ते. प्रत्यक्ष त्या वाघाच्या माग गेले तो वाघाने त्यांना एका गुफेची वाट दाखवली. निवृत्ती दादा त्या गुफेच्या मुखापाशी आले तेव्हा त्यांना पिवळा धम्मक असा साप दिसला आणि त्या साप पुढे जाऊ लागला. त्याच्या मागे ते निवृत्ती दादा चालू लागले. साप पुढे, निवृत्ती दादा मागे. तो पिवळा धम्मक असा साप त्या गुहेच्या मध्यंतरी निवृत्ती दादाला घेऊन गेला आणि तो साप त्या ठिकाणी गायब झाला. पुढे निवृत्ती दादा बघतायत तर वरती हवेत तरंगलेला एक सिद्ध पुरुष निवृत्ती दादाला दिसला. सिद्ध पुरुषाच्या गळ्यात ठिकाणी मोठ्या रुद्राक्षांच्या माळा होत्या. हातामध्ये रुद्राक्ष, जटा काढलेल्या, भस्माने तो सिद्ध पुरुष मागलेला. निवृत्ती दादा त्याच्या चेहऱ्याकडे बघतायत आणि मग त्या सिद्ध पुरुषाने अवस्थेमध्ये असताना डोळे उघडले आणि म्हणू लागला, निवृत्ती ये बाळ, मी अनेक वर्ष झाले तुझी या ठिकाणी या गुफेत वाट बघतोय. माझ्या गुरूंनी मला ही आज्ञा केली आहे, जोपर्यंत प्रत्यक्ष शिवाचा अवतार निवृत्ती या ठिकाणी येत नाही तोपर्यंत तुमचं अवतार कार्य तुम्ही संपवायचं नाही असं गहिनीनाथांच्या गुरूंनी त्यांना सांगितलं होतं. त्या ठिकाणी निवृत्ती दादा थांबला. गहिनीनाथांनी प्रत्यक्ष सांगितलं, निवृत्ती मला माझा अवतार कार्य संपवायचं आहे. मी तुला जे ज्ञान देईन ते ज्ञान तू तुझ्या लहानच्या भावाला ज्ञानदेवाला दे आणि तो ज्ञानदेव जनकल्याणासाठी या ज्ञानाचा उपयोग करेल. या ज्ञानाचा उपयोग करून तो जनकल्याण करेल, सर्वत्र सर्व जन या ठिकाणी ज्ञानमय करेल असं
त्यांनी निवृत्ती दादांना सांगितलं, ज्ञान गुण गम्य रमणे समाधान निवृत्तीने दिले माझ्या हाती. तर ज्ञानदेवांना तू हे ज्ञान दे. कुंडलिनी जी जागृत, थोड्या वेळातच कुंडलिनी जी आहे शक्ती ती निवृत्ती दादांच्या शरीरात त्या गहिनीनाथांनी जागृत केली. आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतरच निवृत्ती दादा शुद्ध पुरुष बनले. त्यांनी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करून सर्व भावंड आलेली होती, त्यांना निवृत्ती दादा भेटले. तो भाग मोठा आहे. बरोबर 1 वर्षाने निवृत्ती दादांनी जनकल्याणासाठी ज्ञानदेवाला ती कुंडलिनी शक्ती प्राप्त करून दिली. आणि त्यापुढे ज्ञानेश्वर महाराजांनी जनकल्याण केले, जनकल्याण ज्ञान प्राप्त केले संपूर्ण. आता आपली ओवी आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानी तत्वदर्शनाः. ते ज्ञान पैगा बरवे तरी जरी मनी अति जाणावे तरी संताचे भजावे सर्वस्वेसी. संतांना भजायला या ठिकाणी सांगितलं आहे, कारण त्या संतांमध्ये इतकी शक्ती आहे की स्वतः पांडुरंग परमात्मा ज्याच्यासाठी सर्व लाखो करोडो जे भक्त आहेत, जे तळमळ करतात त्याच्या भेटीची, ते ब्रह्म स्वतः त्या संतांसाठी खाली उतरते. वारीच्या वेळी कुर्मदास नावाचा एक पांडुरंगाचा अतिशय निस्सिम भक्त होता. तर त्याला वारी करण्याची इच्छा तर होती. कोपऱ्याच्या खाली हात नव्हते आणि गुडघ्याच्या खाली पाय नव्हते, पण वारी तर करायची होती. कसे करणार वारी? त्या ठिकाणी काही हो त्याने ठरवलं वारी करायची. लोळत 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 अतिशय रक्ताळलेला तो कुर्मदास लोळत लोळत पंढरीच्या वाटेकडे धाव घेत होता. पूर्ण रक्ताळलेलं शरीर शुंभ झालेलं रक्ताने. आणि शेवटी पंढरपूरच्या वाटेवर यायच्या 11 किलोमीटर आधी कुर्मदास म्हणाला, हे देवा पांडुरंग परमात्मा, काय असं बनवलं मला? तर पांडुरंग परमात्म्याला त्या आपल्या भक्ताचं दुःख सहन झालं नाही. आणि ज्ञानेश्वर महाराजांना आणि नामदेव महाराजांना ज्ञानाला आणि नामाला घेऊन पांडुरंग परमात्मा ते परब्रह्म स्वतः त्या कुर्मदासासाठी त्या विटेवरून खाली उतरलं आणि कुर्मदासाला भेट देण्याकरता त्या ठिकाणी गेलेला आहे. असं त्या संतांचं महात्म्य आहे. जेव्हा नाथा घरी तो पांडुरंग परमात्मा नाचतोय, उदयी तरंग उदयी तरंग रंग रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथांच्या घरी पांडुरंग नाचतोय. जनाबाई सांगा तो पांडुरंग दळण दळतोय. सावता माळ्यासाठी जेव्हा सावता माळी आपल्या सावता माळ्याच्या ठिकाणी अवतार यात्रासाठी आहे की जनकल्याण शेतीतून ठिकाणी ज्ञानार्जनाचं काम त्या ठिकाणी शेतीतून सावता महाराजांनी केलेलं आहे. जेव्हा सावता महाराज आपल्या मयात काम करत होते तेव्हा पांडुरंग परमात्मा स्वतः त्यांच्या मळ्यात आला आणि असं आवाज की माझ्या मागे चोर लागले. आणि त्या सावता महाराजांना सांगितलं की तू मला लपव. सावता महाराजांनी स्वतः आपली छाती फाडली आणि त्या पांडुरंगानी आपली मूर्ती लहान करून घेतली होती. आणि सावता महाराजांनी स्वतः त्या छातीत आपल्या पांडुरंग परमात्म्याला
त्या ठिकाणी तो पांडुरंग बाहेर आला. सावतामाळ संगे तो देव मोठे ओढतोय. गोऱ्या कुंभाराची मडकी घडवतोय. गोऱ्या कुंभारावर कृपा कशी झाली तर जेव्हा गोरा कुंभार चिखल तुडवत होता तेव्हा पांडुरंग जय हरी विठ्ठल नामस्मरण करत होता आणि गुंग झालेल्या अवस्थेत त्या ठिकाणी तो चिखल तुडवत होता. चिखल तुडवत असताना त्याचं लहान बाळ त्या चिखलात आलं. त्याला इतकं त्या पांडुरंगाचं नाम घेताना त्या गोऱ्या कुंभाराला एवढं सुद्धा भान नव्हतं. त्याने स्वतःच्या बाळाला चिखलाप्रमाणे तुडून टाकलं. त्या ठिकाणी त्या चिखलात पूर्ण रक्त 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 संपूर्ण रक्त झालेलं होतं. तिकडून गोऱ्या कुंभाराची बायको आली आणि म्हणते, अहो काय केलं हे तुम्ही? आपल्या बाळाला तुम्ही त्या नामस्मरणाच्या नादात तुम्ही त्या आपल्या बाळाचा जीव घेतला. मग त्या पांडुरंग परमात्म्याने त्या गोऱ्या कुंभारावर कृपा केली. नामस्मरण करत राहिल्या गोरा कुंभार. त्या गोरा कुंभाराचं जे बाळ होतं ते जिवंत करण्याची ताकद त्या परमात्म्यात आहे. असा तो परमात्मा आपल्या भक्तांसाठी नेहमीच तत्परतेने तयार असतो. वारीसाठी अखंड जन येतात आणि या वारीच्या मेळाव्यात जिथे राहू आपण तिथे तो पांडुरंग परमात्मा असतो आणि त्या ठिकाणी तो परमात्मा सर्व जनांसोबत त्या ठिकाणी फुगड्या कोणासंगे फुगड्या खेळेल, कोणासंगे पावले खेळेल. सर्वांच्यात पांडुरंग परमात्मा समावलेला असतो. वेळेचं सांगा मला. तर या ठिकाणी अशा प्रकारे पांडुरंग माझा जास्त अभ्यास नाहीये काही, कारण या ठिकाणी माझं दुसरं प्रवचन आहे फक्त. कॉलेज आणि याचा अभ्यास हे काही मेळ काय बसणे जोगता नसतं, मेळ काय बसत नाही. या ठिकाणी दुसरंच प्रवचन आहे. एकदा मी वारीत प्रवचन केलं होतं, तिथून सुरुवात झाली प्रवचन करायला. अजून तळात आहे, अजून शिखर गाठायचे तळात आहे आताशी. आणि या ठिकाणी आपल्या गावात मला प्रवचन सेवा करण्याची संधी आपण दिली. ज्ञानेश्वरांचं चरित्र अतिशय माझं प्रिय, तुकारामांचं चरित्र प्रिय. ज्ञानेश्वरांच्या चरित्रावर या ठिकाणी मी वारीत प्रवचन केलं होतं. तेव्हा काय उमेवर काही अभ्यास नव्हता, काहीच नाही. एकदा शिक्रापूर येथे प्रवचन झालं माझं आणि आज आपण या ठिकाणी मला संधी दिली. अतिशय माझ्यासाठी तरी बहुमोल संधी आहे ही. ज्ञानेश्वरांचं चरित्र वाचलं आणि वारीला जायची या ठिकाणी मला ओढ लागली. ज्ञानेश्वरांना सुद्धा वारीला जायची ओढ लागली होती. पहिली वारी या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं आहे की शिवशंकराने केली. सोबत पार्वतीला नंदीला घेऊन या ठिकाणी ती शिवशंकराने वारी केली. तेव्हाही ते परब्रह्म खाली उतरलेलं सांगितलं आहे. माझ्या वडिलांच्या कीर्तनात मी काही याच्यातले छोटे छोटे भाग ऐकलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज या व्यासपीठावर बसण्याची मला संधी भेटलेली आहे किंवा या व्यासपीठावर मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बसलेली आहे. त्यांच्या कीर्तनातील ऐकलेले छोटे छोटे जे माझ्या लक्षात राहिले मुद्दे या ठिकाणी मी आपल्या सर्व जणांना सांगण्याचा प्रयत्न केला. आपण भजनाने या ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. सर्वांनी हात वरती करावे आणि माझ्या मागे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
नामात तल्लीन होतीये. आपल्यासारखे जन तर आलेच पाहिजे. मीराबाई सारखे संत. ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन, ये तो हरी 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 गुण गाने लगी. मीराबाई सुद्धा सर्व संत जन सुद्धा तल्लीन होतात. आपण सुद्धा या ठिकाणी श्रोते जन संत जन हे ग्रहण करण्याचं सुद्धा सामर्थ्य लागतं, भक्ती लागते. कोण आजच्या युगात तरी कोणीही परमार्थाकडे वळत नाही. ज्याला जेवाचा वेळ आहे ना, परमात्म्यासाठी काही करू शकतो. तो जो माणूस आहे तो परमात्म्यासाठी काही करू शकतो. पाऊस चालू आहे तरी प्रवचन झालं. आमच्या इथे खूप पाऊस होता. मला वाटलं तुम्हाला वाटायचं आता खूप पाऊस होता. देव चराचरामध्ये देव आहे. देव करता करविता सगळं देव आहे. देवाच्या मनात सर्व राची सेवा आपल्या सर्व संत चरणी मी समर्पित करते. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय. सर्व संतांची